नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज मराठी वैदिक सनातन धर्मातील मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे जवळपास बघा शालिवान शक 1948 सुरू झालं. तर मित्रांनो, ह्या नवीन वर्षाच्या म्हणजे ब्रह्मदेवाचा सृष्टी निर्मितीचा हा दिवस, अनेक सृष्टी या काळात आपले रंग बदलते. वसंत ऋतू सुरू होतो, झाडांना पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो आणि सृष्टीचा रंग त्या ठिकाणी बदलतो. असा हा नवीन आपल्या नववर्षाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्वांना उत्तम आर्थिक प्रगती, उत्तम आरोग्य, संपत्ती, संतती सगळ्या गोष्टी लाभो अशी मी माझ्या महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियाना परिवारातर्फे मी सर्वांचे एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो बघा, आपण जे काही अंदाज देतो त्या अंदाजाला तब्बल 5 वर्ष पूर्ण झाले आणि 1 वर्ष युट्यूबचे झाले आणि 4 वर्ष आपले टेक्स्ट मेसेजचे झाले. मी माझे अंदाज देताना हे सिद्धांतावर देतो. सिद्धांत म्हणजे शास्त्रावर. जसं मॉडेल सांगतं त्या पद्धतीनेच माझे अंदाज असतात. जर मॉडेल चुकलं तरीही अंदाज देणं म्हणजे काय बघा, 15 दिवसापूर्वी मी एक सांगितलं होतं की साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ही गारपीट होत असते. कारण ह्या काळामध्ये हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे जातो असतो आपण आणि हिमालयावर डब्ल्यूडी येत असतात आणि त्याच काळामध्ये मात्र तापमान वाढलेलं असतं आणि ह्या काळामध्ये गारपीट होण्याचे चान्सेस हे वाढले. कारण आता ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट देखील वाढलेले त्या ठिकाणी मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये गारपीट होतेच. मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की जर कोणी सांगत असेल तर ह्या दिवसामध्ये गारपीट होते म्हणून ते सांगतात, परंतु मी सांगत नाही. याचं कारण असं की माझे अंदाज हे सिद्धांतावर असतात आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या ज्या काही आपल्या रडार आहे, या रडार फक्त एक 36 तास अगोदर सांगतात. म्हणून मी काल देखील सांगितलं होतं की थोड्या फार प्रमाणात गारपीटीची शक्यता ही आहे. तर बघा, हवामानशास्त्र विभागाच्या जे काही डॉपलर रडार असतात मित्रांनो, तर ह्या डॉपलर रडार काम कसं करतात की ज्या डॉपलर रडार बसवलेले असतात या 300 किलोमीटरचा एरिया स्कॅनिंग करतात. प्रत्येक जसं आपल्याला नाशिक जिल्ह्याला किंवा नाशिक उत्तर महाराष्ट्राकरता कुलाब्याची रडार आहे आपली नाशिक मुंबईची. तर ही रडार काय करते, तो एरिया 300 किलोमीटरचा एरिया स्कॅन करते. ह्या एरियामध्ये क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग डेव्हलप होऊ शकतात का, जे गारपीट देतील. त्यानंतर त्या ठिकाणचे वॉटर व्हेपर, त्यानंतर हवेतील आर्द्रता किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि त्यानंतर रडार तो एका सेकंदामध्ये हा जो सुपर कॉम्प्युटर असतो याच्यावरती तो डेटा कलेक्ट करतो आणि त्या ठिकाणी तो डेटा उपलब्ध होतो. तेव्हा हवामानशास्त्र विभाग जाहीर करते. तो डेटा पाहून या ठिकाणी गारपीट होणार की नाही हे फक्त 36 तास आधी समजतं आणि ते अंदाज आले IIMT पुणे किंवा गारपीट विजा याच्या सहित जो पाऊस पडतो त्याच्या अंदाज आम्ही देत असतो. आणि 15 दिवसापूर्वी देखील मी सांगितलं होतं की कदाचित या महिन्यात गारपीट असतेच, परंतु आम्ही 36 तास आधी हे सांगतो. आणि बघा मित्रांनो, आता सध्या जे काही वातावरण बनलेलं आहे, आज तसं बघितलं तर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त गारपीट झाली. इतकी खतरनाक गारपीट आहे. तर तसं बघितलं तर उत्तर महाराष्ट्राच्या भागात नाशिकमध्ये आज तुरळक स्वरूपात काही ठिकाणी पाऊस झाला, काही ठिकाणी जास्तही झाला आणि काही ठिकाणी गारपीट देखील कळवणच्या भागात जास्त झाली. तर मित्रांनो, त्या तुलनेत राज्याच्या तुलनेत आपल्याकडे कमी झाली ती. आणि गारपीट मी मागे देखील व्हिडिओत बोललो होतो की गारपीट कुठे होऊ शकते, ज्या ठिकाणी पाण्याचे साठे किंवा तलाव, कालवे किंवा इलेक्ट्रिक हाय ट्रान्समिशन लाईन किंवा डोंगर रांगा या ठिकाणी गारपीट होऊ शकते. उंच क्युम्युलोनिंबस ढग जेव्हा निर्माण होतात तर त्या ढगांमधून गारपीट देण्याची शक्यता असते. उंच गेलेल्या ढगांना हवा लागली की ती वेगाने खाली येताना गारपीट होते. तर हे एक शास्त्रीय कारण असतं मित्रांनो. तर असू द्या. त्यामुळे मी जे अंदाज देतो, तर बघा आता काही लोकांना वाटलं असेल की दीपक जाधवने अंदाज दिले, तर बघा मी हा सकाळी देखील बोललो की जे त्यामुळे बघा मित्रांनो, माझे अंदाज हे नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर द्राक्ष बागा आहे आणि द्राक्ष बागा ह्या असतात, ह्या खूप पोटच्या पोरावानी त्याला जीव लावलेला असतो आणि ह्या द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे माझे अंदाज हे सावध असतात. परंतु बघा, गारपीट होणार हे 36 तास आधी समजतं, त्यामुळे आम्ही आधी सांगतो. मी आधीच 15 दिवसापासून सांगितलं होतं की पावसाच्या इंटेन्सिटी या
पावसाची शक्यता ही आहे. त्याबद्दल मी सांगत असतो. राज्याच्या इतर भागात जास्त होते. परंतु कसं असतं की शेतकऱ्यांना आधार देणं, धीर देणं हे खूप गरजेचं आहे. जसं द्राक्ष बागायतदार संघाने सांगितलं की द्राक्ष अंदाज जर खूप हायली दिला तर त्याचा परिणाम हा मार्केटवर होतो. हा मुद्दा मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी अंदाज हे सावध पद्धतीनं, सौम्य पद्धतीनं देतो. अनेक ठिकाणी हे अंदाज ऐकून काही लोकांना हार्ट अटॅक त्या ठिकाणी देखील आलेले आहेत. म्हणून म्हणून माझे अंदाज हे सौम्य असतात की शेतकऱ्यांना दिलासा भेटेल. परंतु काही लोक आज म्हणताय की दीपक भाऊंनी सांगितलं होतं गारपीट झाली नाही तरी गारपीट झाली. परंतु मी हे कधीही सांगत नाही. मी फक्त 36 तास आधी सांगतो. मी 15 दिवस आधी सांगू शकत नाही. मला माहितीये की मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट होते. परंतु मी सांगत नाही कारण मी सिद्धांतावर चालतो. जेव्हा रडार सांगेल तेव्हा आम्ही सांगत असतो. असो, आता हा हवामान अंदाज आज जो पाऊस पडला 18 तारखेला राज्याच्या वेगवेगळ्या भागात जबरदस्त गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडला म्हणावा. तर आता उद्या जी काही 19 तारीख आहे, 19 तारखेला देखील पावसाची शक्यता ही आहेच, इंटेन्सिटी आहे. आज 18 तारखेला फक्त 10% इंटेन्सिटी होती, 10 ते 15%. परंतु 3:30 वाजता अचानक इंटेन्सिटी 70 वर गेली. सगळेच मॉडेल 70% पाऊस दाखवायला लागलं आणि तो पाऊस त्या ठिकाणी झाला. मित्रांनो, कसं असतं बघा, जर तुम्ही एखाद्या ऍपवरती किंवा मॉडेलवर चेक केलं तर इंटेन्सिटी एवढी दाखवते, परंतु अचानक स्थानिक क्लायमेट तयार होतं आणि अचानक येणारा पाऊस जगातील कुठलंही शास्त्र, तंत्र आणि मॉडेल सांगू शकत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझ्या ज्या हवामान अंदाज साक्षरतेमध्ये मी ह्या गोष्टी नेहमी नमूद करत असतो. दुसरं असं की जेव्हा हवामान अंदाज सांगताना आता उद्या जे काही अचानक आज इंटेन्सिटी वाढली आणि थोडीफार गारपिटीची शक्यता किंवा पाऊस झाला आपल्याकडे, उद्या देखील 10 ते 20% पाऊस त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यामध्ये स्थानिक क्लायमेटनुसार वाढ होत असते. स्थानिक टेम्परेचर किती वाढतं त्याच्यानुसार स्थानिक क्लाउड फॉर्मेशन कसं होतं याच्यानुसार ढग बनत असतात. हे असं 15-15 दिवस आधी हे सांगता येत नाही. 15 दिवस आधी फक्त हे समजतं की पाऊस येणार. मात्र जे 3 दिवस ते 1.5 दिवस याच्यामध्ये ही गोष्ट समजते की गारपीट होऊ शकते की नाही, की ह्याच्यात ही गोष्ट समजते आणि रडारवरती हे समजतं की या ठिकाणी पाऊस किती होणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कोणी 15 दिवस असं सांगू शकत नाही की इतकंच पाणी येईल. म्हणून मी माझे अंदाज हे सावध आणि शेतकऱ्यांच्या एक शेतकरी म्हणून या नात्याने ते अतिशय असतात. तरी पण काही लोक सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात. म्हणजे पंजाबराव डग जे आहेत त्यांनी सांगितलं की गारपीट होणार तरी त्यांना टार्गेट केलं. मी सांगितलं गारपीट होणार नाही तरी मला टार्गेट करतात. म्हणजे एक जण सांगतो गारपीट होईल, एक जण सांगतो होणार नाही. का होणार नाही? तर शेतकऱ्यांना हार्ट अटॅक येऊ नये, शेतकऱ्यांना घाबरू नये म्हणून मी सांगतो, तरी लोक बोलतात असं. म्हणजे काय असतं मित्रांनो बघा, लोक घोड्यावर चालून देते नाही, लोक पायी पायी चालून देते नाही. असो, या 9 वर्षाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होतो त्या ठिकाणी की शेतकऱ्यांना चांगल्या त्या ठिकाणी सर्वांनाच पुढचं जे काही येणारं वर्ष आहे ते चांगलं जावं. आणि हा उद्या 19 तारखेला इंटेन्सिटी थोडीफार प्रमाणात दिसते, परंतु त्याच्यात स्थानिक जर वाढ झाली तर ती त्याच्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे उद्या जिथे स्थानिक क्लायमेट तयार होईल ते पावसाची शक्यता आहे. परवा देखील थोडीफार शक्यता दिसते. नंतर 22-23 ला कमी होतो. परंतु मार्च महिना हा जर बघितला 23, 24, 25, 26, 24, 25, 26, 27, 30 मी आधीही बोललो, 4 दिवसापासूनही सांगतो की ह्या काळामध्ये मित्रांनो ढगाळ परिस्थिती आणि स्थानिक क्लायमेटनुसार पावसाची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता असं वाटायला लागलं की आपण जर शेतकऱ्याची बाजू घेऊन त्यांना सावधरित्या त्यांना घाबरू नये म्हणून जर अंदाज देत असतील आणि लोक जर असे बोलत असतील तर असं वाटतं की ठळक अंदाज द्यावे, थंबनेल टाकावे. परंतु एक शेतकरी या मुळे कुठेतरी पोट तुटतं आणि त्या पद्धतीने मी अंदाज तेवढा भडक देऊ शकत नाही. परंतु हा अंदाज दिल्यानंतर दुसरे देखील माझे बरेच व्हिडिओ पेंडिंग पडले, ते बनवू आपण. पुढे हवामानाचे मेसेज कमी करूया. कारण रोज रोजच अंदाज देणं देखील योग्य नसतं. परंतु शेतकऱ्यांचे कॉलच इतके येतात. शेवटी आज शेतीचं काम होतं माझं, त्याच्यामुळे मला एका मिनिटाला 5 कॉल चालू होते. त्याच्यामुळं शेवटी मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला माझा आणि तो आता रात्री परत खोलला किंवा तो आज उघडला. म्हणजे काय असतं मित्रांनो बघा, हा समजून घ्या या गोष्टी सगळ्या. निसर्ग आहे तो. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट ही फक्त सुरुवात आहे आणि ही सुरुवात असून त्यानंतर मात्र भूकंप, सुनामी, गारपीट, त्यानंतर ढगफुटी ह्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावंच लागेल. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं देखील सांगितलं, कारण जागतिक तापमान, ग्लोबल वॉर्मिंग बिघडली आहे. त्याच्यामुळे आपल्याला बदलावे लागेल. द्राक्ष उत्पादकांनी नवीन नवीन व्हरायटी
आणि क्रॉप कव्हर याच्याकडे जावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण अशा गोष्टी या घडतच राहणार, गारपीट होणारच. त्यामुळे किती सहन करायचं आपण. अजून बरेच भाग खाली होणं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये चिंतेचं विषय सगळीकडे आहे. परंतु आपलं कुठंतरी पोट तुटतं, त्यामुळे ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. परंतु काही लोकांना समजत नाही. मी कुठल्याही हवामान अंदाजकाला टार्गेट करत नाही त्या ठिकाणी. फक्त सकाळच्या मेसेज मधून मी तेच सांगितलं, द्राक्ष बागायतदार संघाला सांगितलं, की तुम्हाला जर चुकीचा जो वाटत असेल, तुम्ही त्याच्यावर स्पष्ट आरोप घ्या आणि त्याला सांगा तुम्ही. परंतु सगळ्यांना एकाच याच्यामध्ये गुंडाळू नका, की तसं नसतं. शास्त्रीयरित्या हवामानाचे अंदाज देण्याचं काम मी करतो. आणि बघा, कोणाचेही अंदाज जर ते सांगत असतील की आयएमडीचे देखील अंदाज चुकतात, असं कोणचंच जगात परफेक्ट शास्त्र नाहीये. सगळ्यांचे अंदाज हे अपडाऊन होतच असतात. निसर्ग येतो, त्यात एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट याच्यामध्ये जास्त नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. परंतु आपल्या अंदाजाच्या याच्यानुसार शेतकरी साक्षर देखील त्या ठिकाणी होत आहे. तर असोच, आजच्या दिवशी थांबतो आणि पुन्हा एकदा काही अपडेट असेल तर मी व्हिडिओ तुम्हाला देईन. धन्यवाद.